बघा, राज ठाकरे साहेब बरेच दिवसानंतर कोकणात येत आहेत. खरं तर मनसेच्या आत्ताच्या परिवारामध्ये कदाचित उत्साहाचं वातावरण असू शकेल, पण नाही म्हणता येणार नाही. परंतु ज्या महामार्गाची पाहणी करण्यासाठी ती येत आहेत, तो महामार्ग जवळजवळ 95 ते 97% पूर्ण झालेला आहे. म्हणजे राजसाहेबांच्या या दौऱ्यामध्ये त्यांना फार खड्डे किंवा फार काय पाहायला मिळेल असं मला वाटत नाही, कारण त्याची दक्षता नितीन गडकरी साहेबांनी घेतलेली आहे. त्यामुळे या गणपती उत्सवामध्ये कोकणवासियांचा सुखकर प्रवास होईल. तर मला वाटतं या आत्ताच्या या महामार्ग पाहणीमध्ये फार त्यांच्या हाताला काही लागेल असं मला वाटत नाही. परंतु कार्यकर्त्यांमध्ये एक चैतन्याचं वातावरण व्हावं यासाठी त्यांचा तो दौरा कार्यकर्त्यांना नवसंजीवनी ठरू शकतो. माझ्या भारतीय जनता पार्टीच्या प्रवेशानंतर अनेक काम करणारे चेहरे हे अन्य पक्षामध्ये गेले. माझ्याबरोबर भारतीय जनता पार्टीमध्ये आले, काही शिंदे सेनेमध्ये गेले, काही राष्ट्रवादीमध्ये गेले. एकंदरीत या कोकणाकडे झालेलं दुर्लक्ष आणि कमकुवत नेत्यांची वरची फळी याला कारणीभूत आहे, कारण की सातत्यानं या कोकणाबद्दलचं मिसफिडिंग नेतृत्वाला त्यांनी केलं आणि त्यामुळे हे पक्षातून काढून टाकणे किंवा पदावरनं काढून टाकणे अशा पद्धतीच्या या कृत्य किंवा कारवाई केल्यामुळे अनेक बडे नेते त्या पक्षातले आज निघून गेलेले आहेत. म्हणून तर त्यांचा प्रवास असू शकतो असं मला या ठिकाणी वाटतंय. यापूर्वी देखील त्यांनी अमितजींच्या माध्यमातून या हायवेसाठी जागर यात्रा काढली होती. ते जरी पनवेल टू काही ठराविक काळ चालले असेल तर आम्ही सर्व पूर्ण हा सगळा आम्ही घाट आपली हे रस्ता चाललो होतो. परंतु त्यानंतरही तसं काही निष्पन्न त्यावेळेला झालं नव्हतं. तर मला वाटतं हा दौरा कार्यकर्त्यांना नवसंजीवनी देण्यामागचा असावा असं मला या ठिकाणी वाटतंय. किशोर भास्करराव जाधवनी पाचगडीला शिबिर घेतलेलं आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.